गेल्या अनेक वर्षांपासून अतिदुर्गम, मागास, कुपोषण, मातामृत्यू व बालमृत्यू अशा गंभीर समस्यांसोबत संघर्ष करीत आपले जीवन जगणाऱ्या मेळघाटातील आदिवासी बंधू तसेच गैर आदिवासी नागरिकांना मेळघाटच्या दौऱ्यावर येणाऱ्या मंत्री आणि बड्या अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासनाची खैरात मिळाल्याचेच आजपर्यंत दिसून येत आहे। शिंदे सरकारमध्ये विराजमान असलेले राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचा मेळघाट दौरा येत्या 2 ते 3 डिसेंबर दरम्यान संभावित असल्याचे बोलले जात आहे। या दौऱ्यामध्ये आरोग्यमंत्री सावंत परतवाडापासून आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार असून सर्वप्रथम 2 डिसेंबरला अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालय, त्यानंतर बिहाली, सलोना, आमझरी व चिखलदरा ग्रामीण रुग्णालयाला भेट देणार आहेत। दुसरे दिवशी म्हणजेच 3 डिसेंबरला शनिवारी सकाळपासून प्राथमिक आरोग्य केंद्र सेमाडोह, हरिसाल आणि त्यानंतर धारणी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। मंत्र्यांचे दौरे आधीच संभावित झाल्यानंतर त्या ठिकाणी ऑल इज वेल करिता धावपळ सुरू झाल्याचे दिसून येते, ज्याचे नुकतेच उदाहरण मेळघाटात सुद्धा पाहावयास मिळत आहे। मेळघाटामध्ये गेल्या 3 दशकांपासून शासनाचा कुपोषण, मातामृत्यू व बालमृत्यूच्या नावे दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जातो आहे। तरीसुद्धा मेळघाटातील कुपोषण, मातामृत्यू व बालमृत्यू कमी झाल्याचे आकडे कुठेही दिसून येत नाहीत। नेहमीप्रमाणे राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत मेळघाटाची परिस्थिती पाहणार आहेत। या दौऱ्यानंतर पुन्हा एकदा मेळघाटातील आदिवासी व गैर आदिवासी नागरिकांना मंत्री महोदयांकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने धारणी उपजिल्हा रुग्णालयाचे जागेअभावी रखडलेले 100 खाटांचे रूपांतरण, सिटी स्कॅन मशीन, ब्लड बँक, कोट्यावधी रुपयांच्या उपकेंद्रांच्या इमारतीमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता, ग्रामीण भागामध्ये नागरिकांशी आरोग्य विभागाचा अपूर्ण समन्वय, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दांड्या या सर्व बाबीचे प्रत्यक्ष निरीक्षण करून आरोग्य मंत्र्यांनी या समस्या सोडवून द्याव्यात अशी अपेक्षा मेळघाटातील नागरिकांना डॉक्टर तानाजी सावंत यांच्याकडून आहे। आता आपल्या मेळघाटच्या संभावित दौऱ्यादरम्यान मेळघाटामध्ये आरोग्यमंत्री सावंत कोणती भूमिका घेणार व मेळघाटातील आरोग्य यंत्रणा सुचारू करण्याच्या उद्दिष्टाने काय निर्देश देणार याकडे समस्त मेळघाटवासियांचे लक्ष लागले आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।